हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त ना? तर मस्तच असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे मैत्रिणीचे परत एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. ताईनं व्हिडिओ आहे, शुक्रवारचा व्हिडिओ आहे. तर शुक्रवारचं मी स्वयंपाक वगैरे केला आणि आज ब्लॉगिंग चालू केलेली आहे. तर संध्याकाळी तब्येत ठीक होती. आज सकाळपासून थोडं होतं, कान वगैरे दुखत होता, पण संध्याकाळी थोडंसं म्हणजे छान वाटत होतं, तेव्हा मी ब्लॉगिंग वगैरे स्टार्ट केलेलं आहे. तर इथे बघू शकता, हे सकाळचं रुटीन आहे. आणि इडल्या बनवलं, तर इडलीचं थोडंसं पीठ होतं, तर ते मी वाटीमध्ये वाफेवरती इडल्या बनवल्या, तर मस्त अशा इडल्या झाल्या होत्या. तर इथं बघू शकताय, इथं भात घातलेला आहे, भात झाला आहे. आणि फ्लावर बटाट्याची भाजी करायची, अख्खं वांग्याचं कालवण करत आहे. आणि इथं वांगे पण कापून घेतलेले आहेत आणि बटाटे पण कापलेले आहेत. इथं फ्लावर वाफून घेतलेलं आहे, धुवून वाफून घेतलेलं आहे. तर इथं भाजीसाठी आता कांदा, टॅमॅटो आणि बटाटे कापून घेतले. इथे भाजी घालायची आहे. आणि वांग्यासाठी कांदा, खोबरं आणि शेंगदाणे हे भाजून घ्यायचे आहे. तर कढई ठेवली गरम करायला आणि सर्व म्हणजे कापायचे सगळं आहे ते सगळं कापून घेतलं. मी कटिंगचं सगळं काम करून घेतलेलं आहे. आता फक्त इथं बघू शकता पीठ पण काढलं आहे. तर पीठ मळायचं आहे आणि हे सर्व आता टाकून देते मी. पहिलं मसाला भाजते, इकडे मसाला भाजते, इकडे लगेच भाजीला फोडणी देते, लगेच पीठ मळून म्हणजे चपात्या करायला. तर आता मी इथे ना किचनमध्ये गॅस चालू केलेला आहे, मसाला भाजून घेत आहे. भात झालेला आहे, मसाला इकडे मसाला भाजून घेत आहे आणि तिकडे दुसरीकडे लगेच भाजी टाकणार आहे. चपात्या वगैरे करायच्या आहेत. तर आज सकाळपासून तब्येत ठीकच नव्हती, कान दुखतच होता थोडा थोडा. पण आज संध्याकाळी ना जेव्हा गोळ्या खाल्ल्या दुपारी जेवल्या वगैरे, तर ना खूप वेळ झोपले मी. जागेत होती, पण ना अशी गोळ्यांची गुंगी येत होती डोळ्यावरती, त्याच्यामुळे उठायलाच काय झालं नाही. तर आज चाय वगैरे सर्व उशिरा केला आणि मी तब्येत ठीक नसल्यामुळे मला कोणी उठवलंच नाही. तर मी झोपून राहिले आणि मग किती मला असं वाटतं 7 वाजता आज मी उठले. उठायला मनच झालं नाही, टाईम तर मला कळालाच नाही. उठले बघते, सॉरी 7 नाही, 6:15ला उठले. 6:15ला उठले आणि मग थोडं छान वाटलं. 6:15ला उठले, झोप झाली जरा. तर कान वगैरे पण दुखायचा थांबला माझा, अजिबात दुखला नाही. तर कान वगैरे पण दुखायचा थांबला. आणि तिथून पुढं मग मी चाय फ्रेश वगैरे झाले, चाय वगैरे केला, चाय वगैरे पिले. पण मग पूजा करायला खूप उशीर होत होता. किती मग तेवढं करता करता 7 वाजले. मग म्हणलं तर 7 वाजता पूजा मांडणार कधी, करणार कधी. खूपच उशीर होत होता. आणि मग स्वयंपाक पण आज करायचा होता जास्तीत जास्त, म्हणजे वांग्याचं कालवण वगैरे पण. आणि जर लवकर उठले असते तर पूजा वगैरे केली असती. आणि कसं उशिरा उठले त्याच्यामुळे खूप असा आळस होता आणि मग मनच नाही झालं. मला जाऊ देता, आज नाही करत पूजा, पुढच्या शुक्रवारी करण. मग नाही केली मी पूजा. पूजा नाही केली म्हणले, मग पण पूजा नाही केली. पण आहे ना स्वयंपाकामध्ये मनच लागत नव्हतं, सारखं असं वाटत होतं आता करू का पूजा, आता करू का. पण कसं असतं ना, तर टायमिंग ठेवलेला आहे मी 6 ते 7च्या मध्ये पूजा करण्याचा. म्हणजे मला सवय झालेली आहे वैभवलक्ष्मीची असो किंवा अध्यास, म्हणजे त्याच टायमामध्ये पूजा करायची. तर मग उशीर झाला ना तर मला करायला पण मन झालं नाही आणि करायला मन झालं नाही. त्याच्यामुळं पण मग एकदम हे सारखं मी पूजा नाही केली. मला म्हणजे सारखं असं एक खंत वाटत राहिली की बाबा पूजा नाही केली मी आज, पूजा नाही केली.
म्हणजे मग 10 वाजेपर्यंत मला तसंच होतं, जोपर्यंत स्वयंपाक होत नाही, जेवण होत नाही ना, सर्व आवरून होत नाही तोपर्यंत ना, ज्या दिवशी पूजा नाही करत ना, अशा छोट्या-मोठ्या काही अडचणी असतात. म्हणजे बरं नसतं तर बघा, जसं बरं नव्हतं तर उशिरा उठले, कधी कुठं बाहेर गेले तिथून उशीर झाला. मला असं मनामध्ये एक हे जाते हे बोलतात ना आपण, हे होऊन जातं मनामध्ये की नाही मी पूजा नाही केली, छोट्या-मोठ्या कारणामुळे मी पूजा नाही केली, उशीर का होईना करायची होती, असं म्हणजे सारखं मनाला होतं. कोणाकोणाला असं होतं म्हणजे आपल्या ज्या वेळेत पूजा नाही झाली किंवा नाही केली तर. मला तर होतं, खूप वेळेस होतं. कधी-कधी 12 वाजेपर्यंत असं वाटतं, एखाद्याच पूजा नाही केली ना, तर रात्री 12 वाजेपर्यंत असं वाटतं, बसू का आता पूजेला, करू का आता पूजा, काय माहिती का काय होतं. नाही केली तर एकदम मन बिचल असं होतं, मन लागत नाही मग. त्या दिवशी मग एकदम मूड हाफच असतो पूजा नाही केली ना. आणि ज्यावेळेस मी पूजा करते ना, मला एकदम छान, एकदम फ्रेश असं मस्त वाटतं एकदम. सर्व काही मिळाल्यासारखं असं वाटतं. खूप म्हणजे खूप असा छान अनुभव येतो. असं वाटतं ना, वैभवलक्ष्मी आई आपल्यासोबतच आहे. माझ्या तर सोबतच आहे, मला असं काय वाटत असतं. पण पूजा केल्यावर अजून पॉझिटिव्ह एनर्जी वाटते आपल्या शरीरामध्ये आणि अजून छान वाटतं, प्रसन्न वाटते पूजा केल्यावरती. आणि आज पूजा नाही केल्यानंतर मला असं काहीतरी हरवल्यासारखंच वाटत होतं. एक छोटासा अनुभव शेअर केला मी तुमच्यासोबत, की पूजा वगैरे करायची असते त्यावेळेस आपण नाही केली, उशीर वगैरे झाल्यावर किंवा बरं नसल्यावर तर कसं म्हणजे काय अनुभव, तोच आज अनुभव तुमच्यासोबत शेअर केला आहे. कोणाकोणाला असं होतं, जर म्हणजे पूजा जर केली नाही, वेळेत नाही झाल्यावर किंवा वेळ नाही भेटला, पूजा नाही केली तर असं होतं. मला तर खूप होतं, खूप वेळेस होतं. तर आजही तसंच झालं. अ, मग असो, आता पुढच्या शुक्रवारी करेन नक्की. आणि हे वांगे इथे मी फ्लावर बटाट्याची भाजी करून घेत आहे. तर पहिले बटाटे ना कच्च्या थोडे वाफवून घेत आहे, नंतर त्यामध्ये वाफवलेले फ्लावर टाकणार आहे, कारण की मग फ्लावर त्याच्यामध्ये दिसतच नाही, एकदम एकजीव होऊन जाते संगच टाकल्यावर. त्याच्यामुळे पहिले बटाटे थोडे वाफवून घेतले, नंतर मग मी फ्लावर घातली त्याच्यामध्ये. आणि फ्लावर आहे ना, मी पावसाळा असो किंवा नॉर्मल जरी वातावरण असलं ना, तरी पण मी ना फ्लावर धुवून स्वच्छ वाफवून घेते. कधी मीठ टाकते तर कधी नाही टाकत. सहसा मीठ टाकत नाही. आणि कधी कधी जर आठवण तर टाकते पण. तर वाफवून घेतल्याने काय होतं, फ्लावरमध्ये ना बारीक बारीक बघा आळ्या असतात, पावसात पण असतात आणि असं पण कधी पण आणा तुम्ही, फ्लावरमध्ये असतातच, असं नाही की पावसातच असतात. त्याच्यामुळं फ्लावर कधी पण आणाल ना, तर धुवून स्वच्छ गरम पाण्यामध्ये उकळून घ्या, नंतर परत धुवून घ्या. त्याच्यामुळे त्याच्यामधलं काही बारीक बारीक आळ्या असतात त्या निघून जातात आणि मग खाताच पण एवढं काही वाटत नाही आपल्याला. तर इथं एकीकडं वांगे होत आहेत, मीठ भरून आतमध्ये, वांग्यामध्ये मीठ भरून तेलामध्ये परतायला टाकलेत. आणि इथं भात तर झाला आहे. आणि आता पीठ मळून घेते, पीठ मळून चपात्या करायच्या आहेत. आणि केसाची अवस्था बघता ताईंनो, कान डोकं दुखतं ना, त्याच्यामुळं ना डोकं पण मी धुवत नाही जास्त जास्त, म्हणजे हप्त्यातनं 2 वेळेस तरी डोकं धुत होते. तर डोकं पण धुवत नाही आणि तेलसुद्धा लावत नाही आहे. कसं लावणार ना, जर डोकं वगैरेच आपल्याला म्हणजे जास्त त्रास होत असेल तर आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. मग तसंच झालं, तेल नाही लावलेलं मी. मला असं वाटतं ना, या महिन्यामध्ये तेलच नाही लावलेलं मी. सॉरी, गेल्या महिन्यामध्ये एंडिंगपासून तेल नाही लावलेलं, केस व्यवस्थित धुतलेले नाही किंवा जसं जे केसांचं जे पोषण तत्व वगैरे सिरम वगैरे बनवते किंवा जेल वगैरे लावते ते सुद्धा यूज केलं नाही. त्याच्यामुळं माझे केस बघू शकता, विचारले तरी एकदम रफ झालेत, किती केस आणि केस पण खूप जायला लागले. तर आज मी नक्की तेल लावणार आहे. शुक्रवारचे डोकं धुत होते, पण बुधवारची धुत होते किंवा शुक्रवारची. पण आता ना बुधवार गेला, गुरुवार गेला, शुक्रवार गेला, म्हणजे सकाळी पण डोकं नाही धुतलं तर शुक्रवारचे डोकं धुते. कधी कधी असं वाटलं तर गुरुवारी धुते मी. तर पण गुरुवारची सहसा धुत नाही. गुरुवारचं डोकं धुवायचं नाही बोलतात, लक्ष्मीमाता नाराज होते. त्याच्यामुळं ना गुरुवारचं डोकं नाही धुवत, सहसा तर नाही धुवत. आपलं अडचण वगैरे असेल तर मग त्यावेळेस धुते, त्यावेळेस जर गुरुवार आला तर. पण असं सहसा नाही धुवत. जास्त करून शुक्रवारची डोकं मी धुते.
तर मी शुक्रवारची डोकं धुते. लक्ष्मीचा प्रिय दिवस आहे, तर त्या दिवशी डोकं धुतलं चांगलं असतं असं म्हणतात. पण मी शुक्रवारचं सहसा डोकं धुते. पण आता तब्येत बरी नसल्यामुळे ना डोकं वगैरे पण मी धुतलेलं नाही. म्हणजे केसावरून तुम्हाला समजत असेल, केसाची यावेळेस म्हणजे ना बरं नव्हतं ना, तर केसांची काही काळजी घेतलेली नाही आहे मी. कसं आपल्याला जेव्हा बरं असतं तर आपण प्रत्येक गोष्टीकडे व्यवस्थित म्हणजे टाईम टेबल असतो प्रत्येक गोष्टीचा, तर टाईम टेबलप्रमाणे आपण प्रत्येक गोष्ट करतो. वार वेळ असं असतं. पण जिथं आपल्यालाच बरं नाही तिथं आपलं म्हणजे प्रत्येक सर्व रुटीन असतं ना जे दिवसभराचं बरं नसल्यावर ते पूर्ण म्हणजे बिघडून जातं. तसंच माझं झालं आता. दीदीला बरं नव्हतं, मला बरं नव्हतं. परत इकडं जा तिकडे जा, दवाखाना, शॉपिंग किंवा गेल्या वेळेस बहिणीकडे गेलो होतो. म्हणजे नंतर मी आजारी पडले. त्याच्या अगोदर दीदी. मग असं अशा सगळ्या गोष्टी झाल्या ना, मग आपलं रुटीन सर्व चेंज होऊन जातं. जसं आपल्याला बरं वाटेल, जसं आपल्याला वेळ भेटेल, जसा आराम भेटेल तसं आपण करत असतो. त्याचप्रमाणे माझंही झालं आहे. आणि महिना झाला बघा, भांडी वगैरे घासलेच नाही. महिना मला असं वाटतं ना, हो महिना झाला. 1 महिन्याला 2-3 दिवस कमी असतील, 3-4 किंवा 2-3 दिवस. तर भांडे वगैरे मांडणीचे घासलेच नाही. साफसफाई केली मी. जाळं वगैरे काढलं बाहेरच्या रूमचं. या रूमचं साफ करायचं आहे पूर्ण. भांडे वगैरे घासायचे आहे. त्यांनी राशन सांगितलं राशनवाल्याला, पण मी अजून काही साफच केलेलं नाही आहे बघा. आणि बरं नसल्यामुळं ना मग मन पण होत नाही साफ करायला, तर कसं करू ते समजत नाही. तर मी आता थोडंच करणार आहे. तुमच्यासोबत शेअर पण करेन यावेळेस. तर थोडं साफ करणार आहे. बरं नाही तर एवढं काय मी जीवाला त्रास करून घेणार नाही. तर कसं असतं ना, पहिलं आपलं जीव सलामत एक म्हण आहे ना, जीव सलामत तर पगडी हजार. त्या हिशोबाने. कारण कसं जर आपल्यालाच तब्येत ठीक नाही ना, आपण कामाकडे लक्ष देणार, तर मग त्या कामापायी आपल्याला अजून आजारी पडलं मग आपल्याला कोण बघणार ना. आत्ताच बघा ना, आपल्याला थोडंसं बरं नसलं का कोण येतं, म्हणजे कोण असतं का करायला, आपण उठत बसत ते करावं लागतं. मग अशा छोट्या मोठ्या गोष्टी मग माझं असं असतं, जोपर्यंत मला क्लिअर बरं वाटत नाही ना तोपर्यंत मी जे आपले रेग्युलरचे कामं असतात किंवा महिन्याचं जे रुटीन असतं साफसफाईचं तिकडं मी जास्त लक्ष देत नाही. ही एक माझी सवय आहे. मी पहिला माझं शरीराकडे बघते, पहिली तब्येत बघते. मग ते 1 महिना हो किंवा 2 महिने हो, तेव्हाच मी साफ करते, तेव्हाच त्या गोष्टीकडे लक्ष देते. कारण की मला प्रत्येक वेळेस असं वाटत असतं, आपण आपली स्वतःची काळजी घ्यावा. आपली स्वतःची काळजी घ्यायला आपणच आहोत. स्वतःची काळजी दुसरे घेणार नाही मुलं घेणार, नाही मिस्टर घेणार, नाही कोणी घेणार. कारण जे ते आपापल्या रुटीनमध्ये असतं. मुलं शाळा, कॉलेज, त्यांचे जॉब वगैरे काय त्यांचं असेल ते. मुलं किती वेळेस बोलणार ना आपल्याला. त्यांचं काम आहे ते करतात. मम्मी तब्येतीची काळजी घे किंवा दवाखान्यात जा, गोळ्या खा, औषध. पण ते बोलतात पण करावं आपल्याला लागत असतं. किंवा मिस्टर बोलतात किंवा दवाखान्यात नेतात हे ते सर्व. पण कसं काळजी आपल्याला घ्यावं लागते. कितपर्यंत काम करायचं किंवा किती करायचं ते आपल्या हातात असतं. तर मी तसंच करते. मला जोपर्यंत पूर्णपणे क्लिअर बरं वाटत नाही तोपर्यंत मी जे काम करायचं आहे ते करायला घेत नाही. तर तुम्ही बघितलं असेल ब्लॉगिंग पण मी किती दिवसांनी स्टार्ट केली. बरं नव्हतं तर तोपर्यंत नाही केलं. आज तुम्हाला बोलले मला आज थोडं संध्याकाळपासून थोडं बरं वाटतं आहे. म्हणजे कान दुखलाच नाही, डॉक्टरांनी ना ड्रॉप दिला टाकायला, तर कान नाही दुखलं. थोडंसं असं हे वाटतं आहे, थोडीशी सणसणी वाटते, डोकं थोडंसं असं झोपलं ना उशी वगैरे घेऊन थोडंसं होतं आहे. पण असं ते पण लवकरच ठीक होईल. तर ते पण लवकरच ठीक होईल आशा करते. तर म्हणून मी आज मग स्वयंपाक पण म्हणजे वांग्याचं कालवण वगैरे बनवावा, तब्येत ठीक आहे तर. आणि मग हां, तर तुम्हाला सांगत होते, तुम्ही पण तसंच करा. जर तब्येत ठीक नाही आहे आणि कामं पडले तर ते कामं राहू द्या. कामं काय आपले 5वीलाच पुजलेलं आहे. एक असतं म्हणजे प्रत्येकाच्या, स्त्री असो माणूस असो, माणूस पण बघा किती बरं असो नसो, त्यांना माणसाला जावंच लागते जॉबला, घर परिवार सांभाळण्यासाठी कामाला जावंच लागते. त्या नाही गेले तर कसं घर चालणार, परिवार कसं चालणार. त्याचप्रमाणे स्त्रीलाही घरामधले कामं सर्व बरं असू नसू छोट्या मोठ्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं आहे, कामं करावं लागतात. म्हणून पहिली त्यासाठीच आपल्याला
आपल्याला आपलं घर संसार चालवायचा आहे किंवा आपल्या मुलांकडं नवऱ्याकडं किंवा स्वतःकडं बघायचं आहे, व्यवस्थित नीटनेट करायचं आहे, तर आपल्याला आपल्या तब्येतीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. मला तर असं वाटतं. मग ते कामं काय मागं पुढं आपले होत राहत असतात. ते कामं आपण मागं पुढं करू शकतो, पण तब्येतीकडे दुर्लक्ष दिलं तर ते आपलं मग एकदा बिघडली तब्येत का ती मग वेळ लागतो आपल्याला तब्येतीचं हे करायला. त्यापेक्षा पहिले थोडक्यातच बरं नाही तर थोडक्यातच आपली तब्येतीची काळजी घ्या, मस्त ठणठणीत खाऊन पिऊन बरे व्हा आणि मग कामाला सुरुवात करूया. चला तर आज खूप गप्पा झाल्या आणि व्हिडिओही खूप मोठा झाला. ताईंना व्हिडिओ आवडतात की नाही नक्की ते कमेंट करून सांगा. आणि तुम्ही म्हणतात ताई टिकली कुठली लावतो, माझ्या टिकल्या संपल्यात, ज्या डेली यूजच्या आहे टिकल्या ना त्या टिकल्या संपल्यात, तर ही होती मग हीच लावली. आता जाईन नाक्यावर तेव्हा घेऊन येईन. तर त्या टिकल्यानं लगेच पडतात, एक म्हणजे तोंड धुतलं का लगेच त्या टिकल्या पडतात. तर मी शिल्पाची टिकली वापरते. दुसऱ्या ज्या साध्या येतात ना त्या डब्बीमधल्या त्या नाही वापरत, त्याला ना खूप गम असतो. मग त्या गम असल्या ना मला असे ना फोreheadवर तसे पिंपल्स आहेत बारीक बारीक, मग मी त्या यूज नाही करत. तर मी शिल्पाच्या वापरते. शिल्पाच्या याला ना जास्त गम नसतो, पण तोंड धुतलं का लगेच पडतात. एक दिवस एक टिकली चालते, काय काय चालते 2 दिवस, पण नाही सहसा चालत. आपण जर तोंड धुतलं ना साबणाच्या पाण्याने लगेच ती निघून जाते. पण छान आहे त्या टिकल्या. ज्यांना कोणाला एलर्जी असेल टिकल्याची किंवा गमची तर त्या यूज करू शकतात. त्या ताई शिल्पाची टिकली नंबर येतो, नंबर वाईज टिकली भेटतात त्या पण. तर मला लागतो 7 नंबर, मी 7 नंबरची टिकली वापरते. आणि इथे बघू शकताय. आणि पण टिकलीचं पॉकेट पण महाग आहे, 14 रुपयाला काहीतरी पॉकेट झालं आहे. पहिलं घेत होते ना मी तर 9 रुपयाला होतं सुरुवातीला. म्हणजे आता भरपूर वर्ष झालं मी त्याच टिकल्या वापरते. 10-12 वर्ष झाली त्याच टिकल्या वापरते, आज नवीन नाही. 12 वर्ष तर झाले असेल ताई मग त्याच टिकल्या वापरते शिल्पाच्या. आणि ते बघू शकताय इथं आता चपात्या करायला घेतल्या आहे. खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे. ताईंना व्हिडिओ आवडतात की नाही ते पण नक्की कमेंट करून सांगा. आणि छान छान असे व्हिडिओ रेसिपी ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ टाकते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचण्यास मदत होईल. आणि आपल्या कविता स्पेशल रेसिपीला तर तुम्ही प्रेम दिलेलंच आहे, पण त्याचबरोबर आपला मराठी ब्लॉग आहे नवीन चॅनल ओपन केलं म्हणजे झालं तर 1 महिना होईल त्याला, 2-3 दिवस बाकी आहेत. कदाचित मी आता तारीख नाही लक्षात माझ्या, पण 2-3 दिवस बाकी आहेत. तर त्याला 1 महिना होईल आता. तर त्या चॅनलला पण नक्की सपोर्ट द्या. तिथं पण आपले व्हिडिओ असतात, शॉर्ट्स व्हिडिओ असतात, रेसिपी असतात, ब्लॉग असतात. तर तिथं पण नक्की तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला त्या चॅनलवरची पण अपडेट सर्वात पहिले भेटून जाईल. आणि इथं बघू शकता चपात्या करायला घेतल्या तर यश आला होता. इथे झाले होते 9:15, यश आज उशिरा आला. तर 9:15 झाले होते. मग तो म्हणला मम्मी जेवण दे. मग त्याला म्हणले बस चपात्या शेकते तुला देते. तर त्याला लगेच वाढून दिलं. कालवण पण झालं होतं. कालवणात फक्त वांगे तर शिजलेलेच होते, फक्त 5 मिनटं वांगे टाकलं कालवण कळायचं होतं. मग ते फ्रेश झाला. त्याला म्हणले बस तुला जेवण वाढते. त्याला जेवण वाढलं तोपर्यंत इथं ना भाजीचा तो खाऊ, पण कालवण पण शिजलं. तयारच होतं कालवण, फक्त मी कढायला ठेवलं होतं जास्त वेळ. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा ताईंनो. आज सर्व लवकर आवरून घेतलं, सर्व लवकर जेवले आज. त्यांचा पण उपवास होता. तर लवकर झाल्यानंतर बरं वाटतं. पण व्हिडिओ नाही एडिटिंग केला मी आज, थोडा आराम केला. म्हणले सकाळी व्हिडिओ एडिटिंग करेन. तर आम्ही सकाळी दुसऱ्या दिवशी शनिवारी व्हिडिओ एडिटिंग करत आहे. यश आर्य वगैरे गेला, यश गेला, त्याचे पप्पा गेले, सर्वजण गेले. तर 12:30 वाजलेत. 12:30 वाजता दुपारी शनिवारी मी व्हिडिओ एडिटिंगला घेतलेला आहे. काम वगैरे काही नाही झालं. पाणी वगैरे झाले भरून, पाणी झाले, कपडे झाले, सर्वजण गेले. तर काम वगैरे ना पहिलं कसं असतं व्हिडिओचं काम करायचं असतं. पुन्हा मी ॲड वगैरे करून ठेवलं सकाळी. रात्री व्हिडिओचं काहीच काम नाही केलं, कारण की मला काल आराम करायचं होतं. तुम्हाला मी आत्ताच सांगितलं, काल मला फक्त आराम करायचा होता. मग मी ना व्हिडिओचं टेन्शन नाही घेतलं. म्हणले सर्व आता सकाळी करण, कसं सकाळचं कोण नसतं घरात. मग म्हणले सकाळी व्हिडिओ करण आणि नंतर काम वगैरे करण. म्हणून मी काल आरामच केला फक्त. आणि झोपले पण लवकर, मला बरं वाटलं.
आणि इथं यशला जेवण वाढून देत आहे. चपात्या एकीकडे चालू आहे. आणि कोणकोणत्या तुमच्या चपात्या केवढ्या असतात? मग आमच्याकडे मोठ्या चपात्या असतात, कारण ह्यांना ना मोठ्या चपात्या आवडतात, छोट्या वगैरे केल्या नाही आवडत. मग सवय झाली पहिल्यापासून मोठ्या चपात्या करायची. तरी कधी कधी ना असं छोट्या पण करते कधी कधी, पण सहसा नाही करत, कारण चपात्या पण जास्त असतात आणि मग छोट्या केल्या म्हणलं खूप वेळ लागतो, त्याच्यामुळे मोठ्याच पटापट होऊन जातात. आणि आज खूप दिवसांनी फ्लावर बटाट्याची भाजी केली. त्यांनी आणली होती भेंडी आणलेली, कोबी आणलेली, फ्लावर पण आणलेले, पण म्हणजे दरवेळेस भेंडी भेंडी मला कंटाळा येतो खाऊन भेंडी भेंडी, आणि कापायला पण खूप उशीर लागला असता. मग मी काय केलं, म्हणले आज फ्लावरचीच भाजी करते, चला मुलांना पण आवडते आणि मला पण आवडते. तर आज फ्लावरची भाजी केली आणि वांग्याचं कालवण केलं, मस्त असा बेत केला आज शुक्रवारचा. आज पण खीर वगैरे नाही केली, कारण पूजाच नाही केली ना, मग त्याच्यामुळे म्हणले मग खीर नाही केली, मी नको म्हणले. आणि तर इथे बघू शकता पटापट आता चपात्या करून घेते.